नमस्कार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वाघांनो, कशा आहात तुम्ही? अभ्यास करतायत ना? मित्रांनो, अभ्यास करतच राहा. आपल्याला नोकरीला लागेपर्यंत अभ्यास हा करतच राहायचा आहे. किती काही सोपा वाटत असला आणि झालंय हातात पुस्तक घेतल्यावर आपलं बऱ्याचदा असं होतं की हा टॉपिक घेतला की असं वाटतं मला हा येतं, आणि ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका सोडवतो किंवा पेपर देतो त्यावेळेस त्या सोप्या टॉपिकवरचे मार्क येतात. असाच आजचा अत्यंत सोपा टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे, विभक्ती. विभक्ती कशाला म्हणतात, काय म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी सोपा टॉपिक आहे, पण हा सोपा टॉपिक 100 जणांचा बरोबर येतोय आणि आपल्या एकट्याचा चुकी नका होत ते चुकतोय, म्हणजे आपण 100 जणांच्या मागे जातोय. आणि या क्षेत्रामध्ये मित्रांनो, एकाच्याही मागे राहणं खूप रिस्की आहे. त्याच्यामुळं रिस्क नका घेऊ. जागा जर फिक्स करायची असेल तर विभक्ती कशाला म्हणतात समजून घेऊया. सला ते सलानाते, द्वितीय की चतुर्थी, काय मानायचं? ई आहे, तो पायी चालला आणि तो घरी आहे. आपण उदाहरण लिहून घेऊ वाटलेस तर, राम शाळेत पायी जातो, यासारखं राम शाळेत पायी जातो असं जर वाक्य आपल्याला दिलं आणि पायी खाली अंडरलाईन आलं, किंवा राम घरी गेला हे वाक्य म्हटलं, घर या नामाला ई प्रत्यय लागलेला आहे आणि पायी या नामाला पण ईच प्रत्यय लागलेला आहे. मग या ईला तृतीय म्हणायचं की सप्तमी म्हणायचं, आणि म्हणायचं तर का म्हणायचं, या गोष्टींचा विचार आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, राम शाळेत पायी जातो, राम घरी जातो, हे तृतीय आहे की सप्तमी आहे? एक वाक्य सप्तमीचं आहे आणि एक वाक्य तृतीयाचं आहे, हे आपण ओळखलं असेल. आणि नसेल पण ओळखलं तर टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओ अगदी शांततेत बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे. विभक्तीमध्ये जास्त काही नसतं, फक्त जे दोन ठिकाणी येतात त्यांचा कारकार्थानुसार आपल्याला ते गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात. मग आपण कारकार्थ, विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय, या सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाव्यानं विचार करणार आहे. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की विभक्ती कशाला म्हणतात. विभक्ती कशाला म्हणतात मित्रांनो, तर नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी, नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी जो काही संबंध असतो, या संबंधाला विभक्ती असं म्हणतात. विभक्ती कशाला म्हणतात? संबंध. तो शब्द वाक्यामध्ये काही ना काही अर्थ सांगत असतो, काही ना काही संबंध दाखवत असतो, या संबंधाला विभक्ती असं म्हणतात. आणि हा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो, हा संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय असं म्हणतात. मग विभक्ती प्रत्ययाचे प्रकार किती पडतात तर दोन. कोणकोणते? एक असतो एकवचनी आणि दुसरा असतो अनेकवचनी. एकवचनी आणि अनेकवचनी. मग विभक्त्या किती आहेत तर विभक्त्या 8 आहेत. कोणकोणत्या? त्यांची नावं काय? तर पहिला आहे प्रथमा, ज्याला आपण एक म्हणतो त्याला संस्कृतमध्ये फक्त प्रथम म्हणतात. मग प्रथम पासून प्रथमा, 2 नंबरला द्वितीया, 3 नंबरला तृतीया, मग चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि खरं तर अष्टमी असायला होतं, पण अष्टमी का बरं नाही? तर अष्टमीचा उपयोग हाक मारण्यासाठी होतो, म्हणून त्याचं नावच डायरेक्ट संबोधन ठेवलं. संबोधन या शब्दाचा अर्थच मुळात मित्रांनो हाक मारणे. या 8 विभक्त्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, या 8 विभक्त्यांना त्यांनी फक्त संस्कृत मधनं नावं दिले, बाकी काहीच नाही. मराठी व्याकरण कसं तयार झालं तर संस्कृतच्या मदतीने तयार झालं, संस्कृत आणि इंग्रजीच्या मदतीने तयार झालं. मग संस्कृतच्या आधारावर ज्याला आपण एक म्हणतो त्यांनी त्याला फक्त प्रथमा म्हटलेलं आहे. आता एकवचनी प्रत्यय, एकवचनी प्रत्यय, प्रथमाचे एकवचनी प्रत्यय काय? तर प्रथमात एकवचनी प्रत्यय नसतात. द्वितीयाचे प्रत्यय काय? तर द्वितीयाचे प्रत्यय काय? तर हे आपल्या सगळ्यांना माहिती, तरी पण फक्त एकदा नाही म्हणून लिहून घेऊ. सलाते, सलानाते. द्वितीयामध्ये सलाते आणि सलानाते असतं. आपल्याला आज या व्हिडिओच्या शेवटी हे बघायचंय की याला द्वितीय मानू की चतुर्थी मानू. तृतीयाचे प्रत्यय काय असतात? ने, ए, शी किंवा नी, शी, ही आणि ई. हे ई महत्वाचं. चतुर्थीचे प्रत्यय परत सलाते, सलानाते, सलाते, सलानाते. पंचमीचे प्रत्यय ऊन, हून. एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय कशाचे सारखे आहे असं विचारलं जातं.
तर पंचमीचे प्रत्यय एक वचनी आणि अनेक वचनी सारखेच आहे. षष्टीचे प्रत्यय चा, ची, चे किंवा सर्वनामांना जे लागतात ते झा, झी, झे. अनेक वचनी प्रत्यय चा, ची, चे, च्या, चा, ची, चे, च्या किंवा झाजी, झेजा, झा, झी, झे आणि झा. सप्तमीचे प्रत्यय त, इ, आ, त, इ, आ, तय्या, तय्या असं त्याला म्हणतात. अष्टमी किंवा संबोधन ज्याला म्हणतो त्याच्यात एक वचनी प्रत्यय नाही आणि अनेक वचनी प्रत्यय आहे. नो, नो म्हणजे हाक मारणे. मुलांनो, बाळांनो इकडे लक्ष द्या यासारखं. परत एकदा प्रत्यय वाचून दाखवतो. हँडरायटिंग समजायला जर अडचण असेल तर सांगतोय ते रनिंग नोट्स काढत चला. पुस्तकाची मदत घ्या. विभक्ती कशाला म्हणतात तर नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी जो संबंध असतो मित्रांनो, आणि हा संबंध ज्या विकाराने दाखवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय आणि या संबंधाला या विकाराला विभक्ती असं म्हणत असतात. आता याचे दोन प्रकार पडतात, एकवचनी आणि अनेकवचनी. विभक्तीचे प्रकार किती? 8 विभक्त्या मानल्या जातात. 8 विभक्त्या मानतात. कारकार्थ फक्त 6 मानतात. आता कारकार्थ काय याच्यावर पण आपण चर्चा करू, पण एकदा जे बघितलंय त्याचा विचार करू. प्रथमा, जिसका कोई नहीं है उसकी माँ है. प्रथमा, प्रथमामध्ये प्रत्यय नसतात. मग कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर प्रथमाला. किंवा ज्या आपण आता जे वाक्य बघितलं होतं, राम घरी गेला, राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचं प्रत्यय लागलं? प्रत्ययच नसेल याचा अर्थ ते प्रथमाचं प्रत्यय असतं. जिसका कोई नहीं उसकी माँ है, प्रथमा. द्वितीया, द्वितीयात काय असतं? सलाते, सलानाते. तृतीयात नेशी, निशिही ई. चतुर्थीत सलाते, सलानाते. पंचमीत ऊन, हून. षष्टीत चाची, जेच्या, झाजी, जेजा. सप्तमीत तय्या, तय्या. अष्टमीलाच संबोधन म्हणतात. अष्टमीत एक वचनी प्रत्यय नसतात आणि अनेक वचनी प्रत्यय असतात. नो. मग आता आपले दोन प्रश्न तयार होतात. कोणत्या विभक्तीत एक वचनी व अनेक वचनी दोन्ही ठिकाणी सारखेच प्रत्यय आहेत? तर कोणत्या विभक्तीत आहेत? पंचमी, सप्तमी, प्रथमा. प्रत्ययच नाही याचा अर्थ प्रथमात पण आहे. पंचमी आणि सप्तमी मध्ये. मग आपल्याला परीक्षेमध्ये पर्याय एखादा कमी जास्त करून दिला जातं, पण सारखे प्रत्यय असणारे. आता कोणत्या विभक्त्यांमध्ये सारखेच प्रत्यय तर द्वितीय आणि चतुर्थी. आता यांचे कारकार्थ बघू आणि मग द्वितीय आणि चतुर्थी ओळखायची कशी याचा विचार करूया मित्रांनो. रनिंग नोट्स काढत चला बाबड्यांनो आणि समजून घेत चला. आता प्रथमाचा कारकार्थ, कारकार्थ काय असते याची चर्चा करू, पण एकदा तक्ता लिहून घेऊ. कर्ता, कर्म, करण. करण म्हणजे माध्यमस्थ, साधन असतं. माध्यम किंवा साधन असतं. कर्ता, कर्म, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हाक मारणे यासारखं. आता कर्ता म्हणजे वाक्यात कृती करणारा. करण, करण कशाला म्हणतात तर माध्यम किंवा साधन दाखवणारा. संप्रदान म्हणजे देणे, दान किंवा भेट असं त्याला म्हणतात. अपादान म्हणजे दुरावा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे. संबंध म्हणजे मालकी हक्क वगैरे वगैरे असं दाखवलं जातं. अधिकरण म्हणजे ठिकाण, ठिकाण किंवा स्थळ आणि हाक मारणे आपल्याला माहितीच आहे. आता कारकार्थ काय असतो? एखादं प्रत्यय लागलं तर तो शब्द वाक्यात काय काम करतोय याचा विचार करणे याला म्हणतात कारकार्थ. मग हा तक्ता एकदा समजून घ्या. याच्यातलं जे महत्वाचं आहे सलाते, सलानाते सगळंच महत्वाचं असतं. ते काय विचारतील हे सांगायला ते काही माझे सासरे नाही किंवा पेपर फोडणाऱ्यांसोबत आपली काही लिंक नाही, त्याच्यामुळे ते काहीही विचारू शकतात आणि आपल्याला काहीही तयारी करून ठेवावं लागेल. आता हे जे कारकार्थ आहे, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण आणि हाक मारणे, या सगळ्यांना लक्षात कसं ठेवायचं तर याच्यासाठी एकच वाक्य लक्षात ठेवलं आणि ते काळजीपूर्वक लक्षात ठेवलं तर आपल्याला प्रत्यय पाठ करायचं काम पडत नाही मित्रांनो. ती त्याची शॉर्ट ट्रिक्स म्हणा तुम्ही हवं तर. सगळ्यांनाच माहिती असतं, मी काही नव्यानं नवीन देतोय अशातला प्रकार नाही. फक्त जे देतोय ते किती महत्वाचं आहे हे सांगून देतो. एक वाक्य ज्याच्यात आपण कारकार्थ सुद्धा लक्षात ठेवू शकतो आणि विभक्ती प्रत्यय सुद्धा. वाक्य काय? कर्ता कर्मास करणाने, संप्रदानाला, अपादानातून
संबंधाच्या अधिकरणात हाक मारतो. कर्ता कर्मास करणाने संप्रदानाला अपादानातून संबंधाच्या अधिकरणात हाक मारतो. या गोष्टी डोक्यात ठेवा, हे वाक्य लिहून ठेवा. आता इथं काय कर्ता या शब्दाला काय प्रत्यय मित्रांनो, तर प्रत्यय नाहीये. हा शब्द नंबर 1 चा होता. मग पहिली विभक्ती कोणती? प्रथमा. प्रथमात प्रत्यय नसतात. कारकार्थ कर्ता. द्वितीया नंबर 2 ची त्याला म्हणतात द्वितीया. द्वितीयाची प्रत्यय काय काय? सलाते सलानाते. हे स आपल्याला आठवण करून देईल की सलाते सलानाते. आणि कारकार्थ काय? कर्म. तिसरी जी विभक्ती हिचा कारकार्थ आहे करण आणि प्रत्यय ने एशी निशी ही. चौथी विभक्ती त्याला चतुर्थी म्हणतात. त्याचा कारकार्थ संप्रदान आहे आणि प्रत्यय काय? लाव आले. सलाते सलानाते. पुढचा आहे तून. तून म्हणजे ऊन होऊन. नंबर 5 पाचवी विभक्ती म्हणजे पंचमी आणि प्रत्यय आहेत ऊन होऊन. सहावी विभक्ती म्हणजे षष्ठी आणि प्रत्यय चाचीचे चा. कारकार्थ आहे संबंध. त्याच्यानंतर आहे सातवी विभक्ती त्याला म्हणतात सप्तमी आणि प्रत्यय आहे त तैया तैया यासारखं. आणि आठवी विभक्ती आहे त्याला संबोधन असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये मुख्य काम आहे हाक मारण्याचं. हे झालं वाक्य. कर्ता कर्मास करणाने संप्रदानाला अपादानातून संबंधाच्या अधिकरणात हाक मारतो. कोण हाक मारतय? कर्ता. कुणाला? कर्मास. कर्ता कर्मास करणाने संप्रदानाला अपादानातून संबंधाच्या अधिकरणात हाक मारतो. हे वाक्य जर आपण पाठ केलं मित्रांनो, याच्या खाली अशी नंबरिंग देऊन घेतली तर आपल्याला कारकार्थ आणि प्रत्यय दोन्ही लक्षात राहतात. आता या कारकार्थांसंदर्भात विभक्तीचे प्रत्यय किती आहेत? तर 8 विभक्त्या मानल्या जातात आणि कारकार्थ फक्त 6 मानल्या जातात. मग 2 कोणते नाही मानत? एक तर संबंधाला कारकार्थ नाही मानत आणि हाक मारण्याला कारकार्थ नाही मानत. म्हणजे षष्ठी आणि संबोधनी यांना कारकार्थ नाहीये असं मानलं. मग आपल्या डोक्यात प्रश्न पडेल सर कारकार्थ नाही तर मग हे का बरं लिहिलं? हेचसाठी लिहिलं की तो शब्द बऱ्याचदा संबंध दाखवण्याचं काम करतो, स्वामित्व दाखवण्याचं काम करतो, मालकी हक्क दाखवण्याचं काम करत असतो. हे इथपर्यंत पाठ केलं असेल मित्रांनो. तर आता आपल्या मनात जो दुसरा प्रश्न आहे की सर सलाते सलानाते जे आहे याला द्वितीय मानायचं की चतुर्थी मानायचं? सलाते सलानाते. आता याला द्वितीय कधी मानायचं आणि चतुर्थी कधी मानायचं हा एक फरक आहे. तर सलाते सलानातेला द्वितीय आणि चतुर्थी कधी मानायचं? ज्यावेळेस प्रत्यक्ष कर्म असेल. प्रत्यक्ष कर्म असेल मित्रांनो तर द्वितीय. नंबर 2 त्याला द्वितीय संस्कृत मध्ये म्हणतात. म्हणजे हे जर प्रत्यय लागलेले सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय लागलेला शब्द जर वाक्यामध्ये कर्माचं काम करत असेल, प्रत्यक्ष कर्माचं काम करत असेल तर द्वितीय. आता चतुर्थी कधी मानायचं? चतुर्थी कधी मानायचं मित्रांनो? तर गणपती बाप्पा मोरया प्रत्यक्ष कर्म सोडून बाकी ते कशालाही लागलं, जर तो शब्द प्रत्यक्ष कर्म नसेल कशालाही लागला असेल तर त्याला चतुर्थी म्हणत चला मित्रांनो. आता राहिला प्रश्न आपण जो बघितला होता, राम घरी गेला आणि राम पायी गेला यासारखं. ई जे प्रत्यय आहे याला कधी सप्तमी मानायचं कधी तृतीय मानायचं? तृतीयाचा कारकार्थ काय? करण. करण म्हणजे काय? साधन किंवा माध्यम. जर घरी जाण्याचं साधन पाय असेल आणि त्या शब्दाखाली अंडरलाईन लागलेली असेल म्हणजे जर ई प्रत्यय लागलेला शब्द किंवा निशी प्रत्यय लागलेला शब्द साधन किंवा माध्यम दाखवत असेल तर तो तृतीय असतो आणि ठिकाण दाखवत असेल तर तो सप्तमी असतो. छोटा छोटा मुद्दा आहे, लिहून घ्या. 100% एकदा लिहून घ्या. व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा मित्रांनो. तुमच्या मनात काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये सांगा. त्या डाऊटचं नक्कीच निरसन करण्याचं काम मी करेन. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.